श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोतेहो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 56वा लक्ष्मण व बिभीषण यांची श्रीरामाला विनंती. ओम श्रीराम. श्रीरामांनी अहिरावणाचा व महिरावणाचा वध केल्यानंतर रावण खूपच चिंतित होतो. मग तो शिवाची कृपा व्हावी म्हणून महाराधना करू लागतो. इकडे बिभीषण व लक्ष्मण श्रीरामांना विनंती करतात की आता रावणाचा वध लवकर झाला पाहिजे. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अध्यात्म प्रवासात आता त्या आत्मस्वरूप सद्गुरूंनी म्हणजेच श्रीरामांनी त्या अहंता व महंता रूप वामशक्तींचा म्हणजेच अहि व महिरावणाचा विनाश केल्यानंतर तो अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण उद्विग्न व चिंतामग्न होतो व शक्ती प्राप्ती करता शिवसाधना करू लागतो. इकडे युद्धभूमीवर तो विवेक म्हणजेच बिभीषण व ते दिव्यमन म्हणजेच लक्ष्मण आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंना निवेदन करतात की त्या अशुद्ध अहंकाराच्या विनाशाकरिता आता वेळ घालवू नये. आता आपण या अध्यायाचं थोडक्यात सार पाहू. इथे कथेमध्ये श्रीराम, हनुमंत आणि लक्ष्मणाने पाताळात अहिरावणाचा आणि महिरावणाचा वध केलेला आहे आणि त्यामुळे आता रावण खूप चिंतित झाला आहे. त्याला आता कोणाचाही आधार राहिलेला नाही. म्हणून मग तो शेवटी एक पर्याय निवडतो, तो म्हणजे शिवाची आराधना. कारण रावण हा शिवाचा भक्त होता आणि शिवाकडून रावणाला आणि ब्रह्मदेवाकडून रावणाला वरदानं प्राप्त झालेली असतात. म्हणून तो आता पुन्हा शिवाराधना करून शक्तिप्राप्ती करण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्याला आता कोणाचाच आधार राहिलेला नाही. म्हणून तो लंकेमध्ये खूप मोठा होम हवन करण्याच्या तयारीत आहे. इकडे रणभूमीवर लक्ष्मण आणि बिभीषण श्रीरामांना विनंती करतात की आता रावणाचा वध लवकर झाला पाहिजे. कारण आता आपण खूप वेळ घालवला आहे. त्यामुळे आता रावणाच्या वधासाठी आता वेळ घालवू नये. आता ही झाली कथा. साधकाच्या दृष्टीने कसं, तर साधकाच्या त्या अध्यात्म प्रवासात त्या आत्मस्वरूप सद्गुरूंनी दिव्यमन आणि प्राणाला खाली घेऊन म्हणजेच अवचेतनात उतरून त्या अहंतेचा आणि महंतेचा अशा या वामशक्तींचा विनाश केलेला आहे. परंतु अजूनही वामशक्ती काही शिल्लक आहे, तो म्हणजे अशुद्ध अहंकार. तेव्हा ही संवेदना त्या अशुद्ध अहंकाराला कळते की माझ्या देहाचा प्रमुख हा अशुद्ध अहंकार आहे. अशुद्ध अहंकाराच्या तसं पाहिलं तर या देहाचा प्रमुख जीव आहे. जीवाचा कारभारी मन आहे. मनाच्या ताब्यात सगळी इंद्रिय आहेत. परंतु इथं उलट होते. हा अहंकार अशुद्ध होतो, तो मनावर ताबा मिळवतो, सगळ्या इंद्रियावर ताबा मिळवतो आणि शेवटी जीवावर सुद्धा ताबा मिळवतो. पण जीवाला जेव्हा महान सद्गुरू भेटतात, तो जीव मनाच्या आणि प्राणाच्या माध्यमातून साधना करायला सुरुवात करतो. त्यामुळं त्याचं मन शुद्ध होतं, त्याचा प्राण शुद्ध होतो आणि मग त्याचे ते आत्मस्वरूप सद्गुरू अवचेतनात उतरून साधकाच्या सगळ्या घटकांचं शुद्धीकरण करायला सुरुवात होतात आणि ही गोष्ट अशुद्ध अहंकाराला नको असते.
कारण हे सगळे शुद्ध झाले तर अशुद्ध अहंकारालाही शुद्ध व्हावं लागेल. मग अशुद्ध अहंकाराचं अस्तित्वच शिल्लक राहणार नाही. म्हणून अशुद्ध अहंकार आणखी शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो. आता अशुद्ध अहंकार जरी झाला तरी त्याच्याकडे जी शक्ती असते ती ही ईश्वरी शक्तीच असते, परंतु तो त्याचा वापर चांगल्यासाठी करत नाही ना, वाईटासाठी करतो. अशुद्ध अहंकार हा वाईट नसतो. तो जर शुद्ध असेल तो ईश्वर प्राप्ती करून घेतो. मीच ईश्वर आहे, सोहम, तो मी आहे, हा अहंकार शुद्ध झाला. परंतु तोच अशुद्ध असेल तर ती जी ईश्वरी शक्ती त्याने मिळवलेली असते किंवा त्याला मिळालेली असते जीवाकडून, शिवाकडून, आत्म्याकडून, त्या शक्तीचा तो वाईट वाम शक्तींसाठी, वाम गोष्टींसाठी वापर करतो. म्हणजे मग तो कशासाठी वापर करतो? काम, क्रोधासाठी, लोभासाठी, मोहासाठी, द्वेष, दुश्मनी, वाईट, दुर्बुद्धी, दुर्गुण, तमोमयता, यासाठी तो त्या शक्तींचा वापर करतो. आणि म्हणून अशुद्ध अहंकाराचा एकतर विनाश व्हावा लागतो किंवा त्याचं शुद्धीकरण व्हावं लागतं. मग आता त्या अशुद्ध अहंकाराची ही गोष्ट लक्षात आली की आता त्याचा प्राण शुद्ध झाला आहे, त्याचं मन शुद्ध झाले, त्याचा विवेक शुद्ध झाला आहे, त्याची बुद्धी सात्विक झाली, त्याची बुद्धी शुद्ध झाली, त्याचं हृदय शुद्ध झाले. आता मला आधार कोणाचा राहिला आहे? कोणाचाच आधार राहिला नाही. म्हणून मग तो शिवाकडून आणखी शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो. आता शिव त्याला शक्ती देणार आहे का? कशी देतील? कारण शिवाच्या अखत्यारीत सद्गुरू म्हणजे शिव. आता सद्गुरू काय करतायत? अवचेतनात उतरून सगळ्यांचं शुद्धीकरण करतायत. मग ते अशुद्ध अहंकार शक्ती देतील का? परंतु तरी तो अशुद्ध अहंकार ती शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. आपण आपल्यावरून उदाहरण घ्यायचं जर ठरलं तर पहा, समजा मी अध्यात्म करतोय, मी साधना करतोय, भक्ती करतोय, ज्ञान मिळवतोय, ज्ञानग्रंथ वाचवतोय, सद्गुरूंची सेवा करतोय, सद्गुरूंकडून शक्ती मिळवतोय. परंतु माझ्याच आतमध्ये असलेला हा अशुद्ध अहंकार योग्य वेळ आली की माझ्यावर कशाचे हल्ले करतो? म्हणजे माझी शक्ती कमी करण्यासाठी, म्हणजे माझी गुरुभक्ती कमी करण्यासाठी, माझी साधना कमी करण्यासाठी, माझं आत्मिक बळ कमी करण्यासाठी तो माझ्यावर सतत योग्य वेळ सापडली की कामाच्या रूपाने, क्रोधाच्या रूपाने, लोभाच्या रूपाने, मोहाच्या रूपाने आघात करतो. माझी ही जी चांगली शक्ती आहे तो कमी करतो, तेव्हा त्याची वाईट शक्ती वाढते. याला म्हणायचं अशुद्ध अहंकार शक्ती साधना करतो किंवा शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो. तर इथे साधकाच्या दृष्टीने तो ती शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा तिथे मग त्या साधकाच्या अंतरंगातील महत्त्वाचा घटक म्हणजे विवेक. आपल्या ठिकाणी विवेक अतिशय महत्त्वाचा आहे. विवेक हे सद्गुरूंचंच रूप आहे. कारण आपण आता कल्पना करा की माझा जर विवेक शुद्ध झालेला असेल आणि जेव्हा मी माझ्या साधनेत मग्न आहे आणि अचानक माझ्यासमोर असं काही मला फसवणारं, मला मोहवणारं, मला मारक असं एखादं गोष्ट समोर येते. आता मग लोभाचं उदाहरण घेतलं, मोहाचं घेऊ, कामाचं घेऊ, कशाचं, असं हे जे षड्रूपांचे घटक माझ्या समोर येतात, तेव्हा माझा विवेक जर शुद्ध असेल, तर जागृत असेल, तर तू लगेच म्हणतो अरे नाही, अलर्ट, सावध, सावधान, समोर मोह आलाय, सावध राहा, समोर लोभ आलाय, सावध राहा, समोर काम आलाय, सावध राहा, समोर क्रोध आलाय, सावध राहा. म्हणून विवेकाला अध्यात्म साधनेत खूप मोठं महत्त्व आहे. परंतु हा विवेक तरी जागृत केव्हा होतो? जेव्हा साधकाची बऱ्यापैकी साधना झालेली असते, त्याचं मन शुद्ध झालेलं असतं, त्याचं प्राण शुद्ध झालेला असतो, त्याची बुद्धी सात्विक झालेली असते, त्याचं हृदय शुद्ध, तेव्हा विवेक शुद्ध होतो. तिथून पुढे मग साधकाला अलर्टपणा येतो. तरीही पतन होतं, तरीही आघात होतोच, पण तरीही विवेक शुद्ध होतो. म्हणून हळूहळू या गोष्टी घडत जातात. आणि साधकाचा विवेक जर पूर्णपणे आत्मविवेक झाला असेल तर या मंडळींचं साधकावर कसलाच परिणाम होत नाही. साधक कशाच्याच आहारी जात नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, दुर्गुण, आळसक, तमोगुण कशाच्याही आहारी जात नाही. म्हणून श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे पहा, मज हृदयी सद्गुरू, जेने तारिलो हा संसार पुरू,
म्हणूनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. त्यांनी विवेकाचा विशेष अत्यादर करा म्हटले. कारण जेव्हा हे घटक हळूहळू शुद्ध होतात, सगळेच शुद्ध होतात हळूहळू, परंतु जेव्हा पूर्णत्वाने विवेक शुद्ध होतो तेव्हा या वामशक्तींचा, या विकारांचा, या वासनांचा साधकावर कसलाही परिणाम होत नाही. म्हणजेच त्याला हळूहळू आत्मदर्शन व्हायला लागतात. तो हळूहळू त्याचा प्रवास आत्मसाक्षात्काराकडे होतो आणि साक्षात्काराच्या अलीकडे ही सगळे घटक शुद्ध होतात. हा विवेक शुद्ध होतो, मग त्याला विवेक जागृत होतो, त्याला आतूनच सुचतं नाही आता ही गोष्ट आपण केली नाही पाहिजे, याने आपलं आध्यात्मिक पतन होईल. हा विवेक आतूनच यायला लागतो. बाहेरून कुणी सांगून काहीही उपयोग होत नाही, पतन हे होतंच. हा विवेक आतून येतो, आतून जागृत व्हायला लागतो आणि आतूनच येतो. आणि हे कार्य आतून कोण करतं? सद्गुरू करतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मज हृदयी सद्गुरू. तिथे बसून सद्गुरू हे कार्य करतात. सद्गुरू शिष्यासाठी प्रचंड कष्ट घेतात. शिष्याच्या या आतील अवचेतनातील, या हृदयातील, या सगळ्या घटकातील ही जी घाण आहे अवचेतनाची, ही विकारांची, वासनेची, ही घाण सद्गुरू आपल्या हृदयात बसून खरडून खरडून ही घाण काढतात आणि शिष्याला शुद्ध करतात. खूप जगात सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे सद्गुरू. सद्गुरूशिवाय दुसरं कुणीही हे कार्य करू शकत नाही. ईश्वरसुद्धा हे कार्य करू शकत नाही. ईश्वराचं स्वरूप सद्गुरूच असतं. ईश्वरच खाली उतरतो, सद्गुरू म्हणून माझ्यासमोर येतो आणि मला स्वीकारतो आणि मला ईश्वरापर्यंत घेऊन जातो. म्हणून सद्गुरू महान. तर हेच या अध्यायाचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.